मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सध्या पडतोय, तर भांडूपमधील एलबीएस मार्गावरही पाणी झालेले आहे, तर दुसरीकडे मुलुंडमध्येही ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी झालेले आहे। पावसामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे। रस्त्यांवर पाणी झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सगळीकडे पडतोय। तर अमोल आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अमोल, सध्या पावसामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, काय नेमकं? नक्कीच सकाळपासून पावसाची संततधार आहे। मुंबई असेल उपनगरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे आपण जर पाहिलं तर एलबीएस मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पालिका प्रशासनाने हे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देखील बसवलेले आहेत, परंतु ते देखील उपाययोजना आहेत त्या कुचकामी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। काही ठिकाणी तर पालिकेचे पंपच बंद पडलेले आहेत, त्यामुळे हा पाण्याचा निचरा आहे तो आता कसा होणार हा एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे। बाजूला रस्त्याच्या बाजूला जे कलवर्ट्स आहेत ते देखील संपूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत आणि पाण्यातील नाल्यातील जो गाळ आहे तो काढला न गेल्यामुळे या ठिकाणी आता ही परिस्थिती आपल्याला उद्भवलेली पाहायला मिळते। एलबीएस मार्गावरील जी ठाण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती काहीच्या प्रमाणात प्रभावित झालेली आहे, कारण की भांडूप असेल किंवा घाटकोपर असेल किंवा मुलुंडसारखे परिसर असेल त्या ठिकाणी सकल भागांमध्ये एलबीएस मार्गांवर अशा प्रकारे पाणी साचलेलं असल्यामुळे ही वाहतूक आहे ती आता प्रभावित झालेली पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद अमोल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय, नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते। मोठ्या प्रमाणात सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। भांडूपमध्ये एलबीएस मार्गावर पाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सध्या तिथे पडतोय। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस बरसतो आहे।